नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. महापौर निवडीआधी शिंदेच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक वांद्र्यामधल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये शिफ्ट. सर्व नगरसेवकांचा सन्मान केला जाणार. बैठक सुद्धा होणार. पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे पुढील रणनीती आखू. हॉटेल पॉलिटिक्स करण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही सगळे पक्षचिन्हावर निवडणूक जिंकलीये. शिंदेच्या शिवसेनेचे अमय खोले यांची प्रतिक्रिया. अजित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदेंनी शरद पवारांची बारामतीमध्ये भेट घेतली. 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शक्य तिथे एकत्र लढणार. बैठकीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्याच्या हालचाली सुरू. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. अजित पवारांसह सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकरांचा स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश. परभणीमध्ये भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू. जिल्हा परिषदेच्या 54 आणि 9 पंचायत समितीच्या 108 जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू. भाजप कार्यालयामध्ये माजी आमदारांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती. अकोला मनपामध्ये सत्ता कोणाची हे 12 तासामध्ये चित्र स्पष्ट होणार. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांचा दावा. अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार. चंद्रपूर महापालिकेच्या सत्ता स्थापनेसाठी जनविकास सेनेची काँग्रेसला अट. भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू नका, काँग्रेसला इशारा. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या. काँग्रेस नेते नाना पटोले यांचं मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य निवडणूक आयोगाला पत्र. लोकशाहीवरील विश्वास तुटू नये यासाठी निवडणुका बॅलेटवर घेण्याची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावर राज्य सरकारचा भर. मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू. मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ उद्योगमंत्री उदय सामंतही दावोस दौऱ्यावर. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करणार. देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल. मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. देवाच्या म्हणजे माझ्या मनात असं ठाकरेंना म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर माहितीचा महापौर होण्याबाबत देवानेच ठरवल्याचंही भाष्य. शिवसेना मनसेच्या युतीमध्ये मनसे बिगेस्ट लूजर. राज ठाकरेंना युतीचा कुठलाही फायदा झाला नाही, मात्र उद्धव ठाकरेंना फायदा झाला. फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. शिवसेना मनसे भेदभाव कुठे दिसला नाही. दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता. एक दिलानं निवडणूक लढलो. एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार. मुंबईमधील हिंदू एकजूट झालाय. आता जय श्रीराम म्हणत लवकरच आमचा महापौर मुंबईमध्ये बसू. मुंबईच्या निकालानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया. अदानींच्या माध्यमातून मुंबईचा विकास हा ठाकरेंना चालत नाही. नितेश राणेंची ठाकरे बंधूंवर टीका. आरक्षण सोडत निघाल्यावर भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार. जानेवारी अखेरीस मुंबईचा महापौर निवड होण्याची शक्यता. पुढील आठवड्यामध्ये नगरविकास खातं महापौर सोडत काढणार, सूत्रांची माहिती. महापालिका हा कमिशनचा धंदा नसून परिवर्तनाचं केंद्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. 5 वर्ष चांगलं काम करा, तुम्हाला 25 वर्ष कोणी हटवू शकणार नाही. पुण्यातील नवनियुक्त नगरसेवकांच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. नवी मुंबईत नाईकांचं वर्चस्व कायम. शिंदेंना डिवचणारे बॅनर सळकले. एकनाथ शिंदे आणि माझं वैयक्तिक देणं घेणं नाही. नवी मुंबईमध्ये भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे, त्यामुळे माहितीचा नाही, भाजपचाच महापौर बसेल. गणेश नाईक यांचा थेट इशारा. महाराष्ट्राचा एकमेव धुरंदर आपले देवेंद्र. मुंबईतील विजयानंतर भाजपकडून जोरदार बॅनरबाजी. मातोश्री परिसरातही एकमेव धुरंदर अशा आशयाचे बॅनर्स. निवडणूक आयोग फक्त दलाल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका. निवडणूक प्रक्रियेवर न बोललेलंच बरं, आव्हाडांचं वक्तव्य. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांसह प्रशांत ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली. जोरात कामाला लागा, रवींद्र चव्हाणांचा नगरसेवकांना संदेश. उल्हासनगरमध्ये महापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेची नवी खेळी. अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरडे यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, तर वंचितचे 2 नगरसेवक शिंदेच्या संपर्कात असल्यानं उल्हासनगर महापालिकेवर शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा फडकवण्याची शक्यता. भाजपने आधी महाविकास आघाडी संपवली. आता शिंदे आणि अजितदादांचा काटा काढला. मनोज जरांगेंची मनपा निकालावर प्रतिक्रिया. तर काही नासके लोक सोबत ठेवल्यानं अजितदादांना पुण्यामध्ये यश मिळालं नाही, मनोज जरांगेंची टीका. इतर पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला समर्थन देणं गरजेचं. इतर पक्षाच्या नगरसेवकांसोबत चर्चा सुरू. महापौर हा भाजप आणि मित्र पक्षाचा असेल हा विश्वास. चंद्रपूरमधल्या निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया.
धाराशिवमध्ये झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंतांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता. तानाजी सावंतांचे पुतळे धनंजय सावंत वेगळी सूल मांडण्याच्या तयारीत. धनंजय सावंत भाजपकडून निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण. उद्धव ठाकरेंनी मनसेचा फक्त वापर करून घेतला. आणखी किती वर्ष दुसऱ्यांना जिंकवत राहणार? भाजप पदाधिकारी संतोष धुरींचा ठाकरेंच्या सेनेसह मनसेवर निशाणा. राज ठाकरेंच्या मेहनतीवर ठाकरेंच्या शिवसेनेनं पाणी फिरलं. मनसेच्या मतांच्या गॅपचा उपयोग उभाटानं करून घेतला. मुंबई पालिकेच्या निकालावरून मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवूनही मुंबईमध्ये साधं शतक गाठता आलं नाही. बेडूक किती फुगला तरी त्याचा बैल होत नाही. पालिका निकालावरून सुषमा अंधारेंचा महायुतीवर निशाणा. मुंबईमध्ये 25 वर्षांनी महायुतीचा महापौर बसेल. मुंबईमध्ये महिला महापौर व्हावा अशी इच्छा. शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांची प्रतिक्रिया. भाजपला फक्त 10 जागा मिळतील. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे भाजपला परभणीमध्ये फक्त 12 जागाच मिळाल्या. पैशाच्या माऱ्यामुळे भाजपचे 12 नगरसेवक निवडून आले. आमदार राहुल पाटील यांची टीका. भाजपनं सत्तेचा गैरवापर करून आमचा पराभव केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप. लोकांनी आम्हाला मतं दिली, मात्र भाजपनं ईव्हीएम घोटाळा केल्याचाही आरोप. काँग्रेस आमदार भाई जगताप यांना पक्षाची कारणे दाखवा नोटीस. पक्षाच्या विरोधात विधान केल्यानं नोटीस पाठवल्याची माहिती. वर्षा गायकवाड यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा असंही केलं होतं विधान. दरम्यान पक्षानं 7 दिवसांच्या आत मागितलंय उत्तर. मुंबईत काँग्रेसची मतं वंचितच्या उमेदवारांना मिळाली नाहीत. वंचितचे नेते सिद्धार्थ मुकळे यांचा आरोप. आमच्या हक्काच्या जागा आम्हाला मिळाल्या नसल्याचाही आरोप. नवनीत राणांना भाजपकडून निलंबित करा. अमरावती पालिका निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या 22 उमेदवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. युवा स्वाभिमानीचे उमेदवार भाजपचे असल्याचा प्रचार नवनीत राणांनी केल्याचा आरोप. समर्जित गाडगेंनी फेसबुक पेजवरून तुतारी चिन्ह हटवलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकणार. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाडगे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू. योग्य मान सन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू. ठाण्यामधल्या निकालानंतर भाजप आमदार संजय केळकरांचं सूचक विधान. जनतेनं युती म्हणून मतदान केलं. सत्तेमध्ये शिवसेना आणि भाजप म्हणूनच राहावं अशी इच्छा. युतीमध्ये योग्य सन्मान राखून नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. महानगरपालिकेमधील पराभवामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर अध्यक्ष दुनेश्वर पेठेंचा राजीनामा. 90 जागा लढून राष्ट्रवादीचा एकाही जागेवर विजय नाही. जिल्हा काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा. ठाण्यामध्ये पक्षाला एकही जागा न मिळाल्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जत तालुक्यामध्ये भाजप विरोधात 5 पक्षांची वज्रमूठ. काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादीसह 5 पक्षांची आघाडी. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासमोर मोठं आव्हान. लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसकडे गर्दी. महानगरपालिकेमधील मोठ्या यशानंतर भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी ओढा वाढला. वर्ध्याच्या आर्वी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड. भाजपचे गौरव जाजू यांची उपाध्यक्षपदी निवड, तर स्वीकृत सदस्यपदी सुनील वाजपेयी, प्रशांत ठाकूर आणि अब्दुल रशीद शेख यांना संधी. बीड नगरपालिकेमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विनोद मुळूक यांची बिनविरोध उपनगराध्यक्ष म्हणून निवड. शिंदेची शिवसेना, एमआयएम, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पहिल्याच दिवशी 523 जणांकडून 1231 अर्ज खरेदी. जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 110 गणांसाठी होती निवडणूक. रत्नागिरी जिल्ह्यामधील 10 जिल्हा परिषद आणि 20 पंचायत समिती गणांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात. प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज. रत्नागिरी तालुक्यामध्ये एकूण 271 मतदान केंद्र असणार. लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसकडे गर्दी. महानगरपालिकेमधील मोठ्या यशानंतर मागील वर्षाच्या भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी ओढा वाढला. परभणीमध्ये भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू. जिल्हा परिषदेच्या 54 आणि 9 पंचायत समितीच्या 108 जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. भाजप कार्यालयामध्ये माजी आमदारांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती. छोटा भाऊ म्हणून महापालिकेमध्ये आम्हाला शेजारची खुर्ची मिळावी. शिंदेच्या शिवसेनेचे जळगाव जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळेंनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महापौर की उपमहापौर पद असा प्रश्न विचारला असता दोघांच्या खुर्च्या एकमेकांच्या शेजारी असतात असं मिश्किल उत्तर भंगाळेंनी दिलंय. अमरावतीमध्ये काँग्रेसचे नेते माजी महापौर विलास इंगोले सलग 7व्यांदा नगरसेवक म्हणून विजयी. 7,000 मतांनी इंगोलेंचा दणदणीत विजय. वयाच्या 24व्या वर्षी विलास इंगोले नगरसेवकपदी झाले होते विराजमान. अहिल्यानगर मनपा निवडणुकीमध्ये भाजपचे सुजय मोहिते सर्वात कमी वयाचे नगरसेवक. सुजय मोहिते वयाच्या 25व्या वर्षी नगरसेवकपदी.
मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुतीचा विजय जनतेच्या सोयीचा, भाजपचे खासदार उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, तिला महाराष्ट्रापासून कुणीही हिरावू शकत नाही, उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य. नागपूर महापालिकेमध्ये महापौरपदाचं आरक्षण अजूनही जाहीर झालं नाही. राज्यामध्ये पहिल्यांदाच आरक्षणाविना महापालिका निवडणूक. याआधी निवडणुकीपूर्वीच महापौरपदाचं आरक्षण निश्चित होत असे. यंदा महापौरपदाच्या आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह कायम. पुण्यामध्ये महापौरपदासाठी दावेदारांचे गुडघ्याला बाशिंग. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अथवा इतर मागासवर्गीय गटाचे आरक्षण पडण्याची शक्यता. भाजपकडून इच्छुकांची फिल्डिंग. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांची नोटाला पसंती. 2,16,000 अधिक मतदारांची उमेदवारांच्या ऐवजी नोटाला पसंती. माढाच्या वांद्रे पूर्व इथल्या गृहनिर्माण भवनातील कार्यालयांवर भाडेवाढ होणार का? कारण कार्यालयांना देण्यात येणाऱ्या जागेच्या भाड्यामध्ये 10% वाढ करण्याचा प्रस्ताव. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध. अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार. 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती परीक्षा. महाराष्ट्रामध्ये 10वी बोर्डाच्या प्रवेश पत्रिका 20 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार. विद्यार्थ्यांना प्रत देताना कोणतेही शुल्क न आकारण्याच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या सूचना. एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार. 8 कोटी जणांना दिलासा. 5 लाखांपर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचं निलंबन. मंगळूरपीरचे कृषी अधिकारी सचिन कांबळे यांचं निलंबन. बागेचं प्रलंबित अनुदान मागणाऱ्या शेतकऱ्याला शिवीगाळ करत बुटानं मारहाण करण्यात आली होती. मुक्ताईनगरच्या मनोर कुऱ्हाडीमध्ये लिलाव न होता उपसा सिंचन योजनेचे कोट्यवधींचे भंगार चोरीला. एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप. तर अशा प्रकारे चोरी होत असल्यास थांबवून सिंचन विभागाने कारवाई करावी, एकनाथ खडसेंची मागणी. परभणीमध्ये एका व्यक्तीचा न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न. निकाल विरोधात दिला म्हणून हल्ला करण्याचा प्रयत्न. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अकोल्यामध्ये शिल्लक रडावरून रडा. रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या मद्यपिण्या नागरिकांकडून चोप. कारच्या काचाही फोडल्या. बीडमधील ज्ञानराधा बँक घोटाळा प्रकरणामधील आरोपी सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात. पोलीस व्हॅन विरुद्ध दिशेनं चालत असल्यानं अपघात. अपघातामध्ये दुचाकीवर 2 तरुण गंभीर जखमी. पिंपरी चिंचवडच्या थेरगावमध्ये एकाची कार पेटवली. कार पेटवल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद. संपत्तीच्या वादातून घटना घडल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची माहिती. आकाश बारडेंकडून काळेवाडी पोलिसात तक्रार दाखल. नागपूरमध्ये सुपारी व्यापाऱ्याच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी. खराब सुपारीची तस्करी करणारे व्यापारी. आयकर विभागाच्या रडारवर. करचोरी प्रकरणामध्ये छापेमारी असल्याची माहिती. साताऱ्याच्या कराडमधील गुवारेजवळ कृष्णा नदीचा कालवा फुटला. कालवा फुटल्यानं कराड गुवारे वाहतूक विस्कळीत. जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा. मतमोजणी केंद्राच्या बाहेर फेर मतमोजणीच्या मागणीसाठी आलेल्या जमावावर पोलिसांकडून लाठीचार्ज केल्याच्या विरोधात आंदोलन. नाशिक पुणे रेल्वे मार्ग नेमका कोणत्या दिशेनं जाणार यावरून सुरू असलेल्या चर्चेमध्ये सिन्नरकर थेट मैदानात. आता नाही तर कधीच नाही म्हणत तहसीलवर लाक्षणिक धरणं आंदोलन. पुणे शहर परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढला. किमान आणि कमाल तापमान वाढ झाली असून थंडीचा जोर ओसरला. दुपारनंतर उन्हाचा पारा अधिक तीव्र. बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. दरडवाडीमधील ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांकडून तत्काळ पंचनाम्याची मागणी. नाशिकच्या लासलगावमध्ये एपीएमसीमध्ये लाल कांद्याची विक्रमी आवक. मात्र कांद्याला सरासरी दर 1400 रुपये मिळाला. दर कमी मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ. इंडिगो विमान सेवेला डीजीसीएचा दणका. डिसेंबरमधील ढिसाळ कारभाराच्या बाबत ठोठावला 22 कोटींचा दंड. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आता युरोपियन देशांवर टॅरिफ बॉम्ब. ग्रीनलँडच्या ताब्याला विरोध करणाऱ्या देशांवर लादला 10% टॅरिफ. 1 फेब्रुवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार. पंजाबच्या मोहाली इथल्या रहिवासी असलेल्या बॉलिवूड गायक बी प्राकला लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून धमकी. 10 कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास जीवे मारू. व्हॉइस मेसेजद्वारे धमकी दिल्याची माहिती. गुगलच्या ट्रान्सलेटरला टक्कर देण्यासाठी चॅट जीपीटीनं लॉन्च केलं ट्रान्सलेटर. 50 पेक्षाही जास्त भाषांमध्ये मोफत भाषांतर करता येणार. सबस्क्रिप्शन शुल्क देण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा 20 जानेवारीला होणार. 19 जानेवारीला अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरण्यात येणार. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता. देशातील पहिली वंदे भारत स्लीपर रेल्वे सुरू. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पश्चिम बंगालच्या मालदामध्ये हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना. बंगालमधील हावडा ते गुवाहाटीपर्यंत रेल्वे धावणार.
मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये दूषित पाणी पियायल्यानं अनेक लोकांचा मृत्यू. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी इंदूरमध्ये जात मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. काँग्रेसकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1.5 लाख रुपयांची आर्थिक मदत. ममता बॅनर्जींकडून 10,000 रुपयांमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना नागरिकत्व दिले जात असल्याचा भाजपचा आरोप. ईडीच्या छाप्याने ममता बॅनर्जी घाबरल्या. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची टीका. क्रिकेटपटू विराट कोहली, कुलदीप यादव यांनी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं. मंदिरात प्रार्थना करत आशीर्वाद घेतले. इराणमध्ये अडकलेले भारतीय नागरिक मायदेशी परतले. दिल्लीमध्ये परत आलेल्या नागरिकांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश. अजूनही जवळपास 8,500 भारतीय इराणमध्ये असल्याची माहिती. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा चंद्रावर मानवाला पाठवण्याची तयारीत. अंतराळामध्ये लॉन्च पॅड तयार करणार. 4 अंतराळवीरांना घेऊन नासाचे आर्टेमिस यान हे अंतराळामध्ये झेपावणार. ऐतिहासिक चंद्र मोहिमेचं काउंटडाऊन सुरू. व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांनी त्यांना मिळालेला नोबेल शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना दिला. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीमध्ये मचाडो यांनी ट्रम्प यांना पुरस्कार दिला. फ्रान्सकडून भारत 114 नव्या राफेल विमानांची खरेदी करणार. मेक इन इंडिया अंतर्गत राफेलची निर्मिती होणार. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या समितीची खरेदीला मंजुरी. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्स राष्ट्रपतींच्या बैठकीमध्ये करार होणार. बांगलादेशमध्ये पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या हिंदू युवकाची हत्या. पैसे न देता जाणाऱ्या कार चालकाला अडवत असताना हिंदू युवकाला चिरडलं. 30 वर्षीय रिपन सहा याचा मृत्यू. इंडोनेशियामध्ये 11 जणांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता. घनदाट डोंगर असलेल्या भागातून जाताना विमान अचानक रडारवरून गायब. डोंगरावर विमानाचे काही अवशेष सापडले. बचाव पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू. ब्रिटनच्या वेस्ट ब्रॉमविचमधील गुरुद्वारामध्ये कच्चे मांस फेकल्यानं तणाव. पोलिसांकडून मांस फेकणाऱ्या तरुणाला अटक. ब्रिटनच्या महिला खासदारानं तिथल्या संसदेमध्ये मुद्दा उपस्थित केल्यानंतर आरोपीवर कारवाई. इराणचे चाबहार बंदर वापरणाऱ्या देशांवर निर्बंध घालण्याची अमेरिकेची घोषणा. तर भारताला एप्रिल महिन्यापर्यंत अमेरिकेच्या निर्बंधातून सूट. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट. अरुणाचल प्रदेशमधील तवांग जिल्ह्यामधल्या सेला या गोठलेल्या तलावामध्ये पडल्यानं 2 तरुणांचा मृत्यू. बुडालेले दोघेही केरळमधील पर्यटक असल्याची माहिती. एका पर्यटकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू.